छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजाला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही धगधगाटी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा उपस्थित आणि अनुपस्थित बंधू भगिनींनो, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा आज एक पर्व समाप्त होतो आहे. लोकमान्य म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्यांच्या स्वराज्यामध्ये स्वराज्याचा राज्याचा समावेश माझं राज्य माझ्या रसिक हो नमस्कार आणि श्रीरामनवमीच्या शुभेच्छा. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुलेच्या शताब्दीनिमित्त कविता, गीतरचना आणि आठवणींची हास्य मैफल झेंडूची फुले नाबाद 100. आम्ही आभारी आहोत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमती सुनेत्राताई पवार, माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान ॲडव्होकेट आशिषजी शेलार, माननीय सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य विभाग, माननीय संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई श्री श्रीराम पांडे, आचार्य अत्रे साहेबांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पै, नातसून श्रीमती बीना पै आणि आचार्य अत्रे साहेबांचे पणतू अक्षय पै यांचेही सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुलेच्या शताब्दीनिमित्त झेंडूची फुले नाबाद 100 कविता, गीतरचना आणि आठवणींची हास्य मैफल. सहभाग प्राध्यापक अशोक बागवे, डॉक्टर महेश केळुसकर, डॉक्टर प्रमोद बेचकर, दादा मडकईकर. संगीतकार कौशल इनामदार, तबला अमेय ठाकूर देसाई, गिटार प्रशांत पांचाळ, रक्षानंद पांचाळ तबल्यावर आणि गिटार आहेत अभिमान आपटे. संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई श्री श्रीराम पांडे यांचेही आम्ही आभारी आहोत. या कार्यक्रमाला नेपथ्य आहे सुरेशचंद्र तारकर यांचं, प्रकाश योजना नामदेव रोड्डे यांची, दृश्य प्रतिमा बबलू तोडणकर यांचे, ध्वनी संयोजन सुधीर परब, समन्वय रजनीश राणे, स्वामीराज प्रकाशन. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित सादर करीत आहोत एक अनोखी हास्य मैफल झेंडूची फुले नाबाद 100. नमस्कार रसिक हो. आज रसिकांच्या आणि या नाट्यगृहाच्या पत्रिकेतला योग अत्रे योग आहे, कारण याच्या आधी भ्रमाचा भोपळा झाला आणि आता झेंडूची फुलं. मराठी माणूस, अफाट माणूस, कवी, विडंबनकार, कथाकार, समीक्षक, नाटककार, चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि एक हाडाचा शिक्षक, एक झुंजार पत्रकार
म्हणजे अर्थातच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. मराठी माणसांनी अखेर संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिंकला त्याचं पुष्कळचं श्रेय जातं ते अत्रे साहेबांना. बलदंड कर्तृत्व अंगी असलेल्या या माणसानं भारतीय युद्धात शोभून दिसेल असा पराक्रम संयुक्त महाराष्ट्र लढ्यात गाजवला. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासातील ही आचार्य अत्रे नावाची प्रचंड अतिशयोक्ती, काळावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणारी. हा बाप माणूस यशाच्या शिखरावर जसा चढला तसा अपयशाच्या गर्तेतही कोसळला, पण खचला मात्र कधीच नाही. पुन्हा उसळी मारून वर आला. जीवनाविषयीचं त्याचं कुतूहल आणि आसक्ती कधीच कमी झाली नाही. एखाद्या मुलानं मौज करत जत्रेत भटकावं तसं तो जीवनाच्या जत्रेत मनसोक्त मौज करत भटकला. आचार्य अत्रे स्वतः उत्तम कवी होते. गीतगंगा हा त्यांचा काव्यसंग्रह किंवा संगीत नाटकांमधली त्यांची पदरचना, यामधून अत्रेंच्या काव्यगुणाचं दर्शन आपल्याला घडलं. तत्कालीन कवी मंडळींची कंपुशाही आणि बढाईखोरपणा मात्र अत्र्यांना मान्य नव्हता. अत्रे गुरुस्थानी मानायचे केशवसुतांना, गोविंदाग्रजांसारख्या कवींना, आणि या कवींचा उपहास करणाऱ्या रविकिरण मंडळातील कवींना दणका देण्यासाठी आम्ही कोण या शीर्षकाची पहिली विडंबन कविता केशव कुमार या टोपण नावानं अत्र्यांनी लिहिली. हे विडंबन प्रचंड गाजलं आणि मग अत्र्यांना एकामागून एक विनोदी कविता स्फुरू लागल्या. झेंडूची फुले हा विडंबन कविता संग्रह पहिल्यांदा प्रकाशात आला 1925 साली. सारस्वत प्रकाशक मंडळ पुणे यांनी तो छापून वाचकांसमोर आणला आणि तेव्हापासून मराठी हास्य कवितेची समृद्ध सृजन परंपरा सुरू झाली. हे वर्ष म्हणजे तिची शताब्दी, आणि म्हणूनच कविवर्य केशवसुतांची क्षमा मागून आचार्य अत्रेंनी जे पहिलं विडंबन लिहिलं ते नमनाचं पहिलं विडंबन केशव कुमारांचं अर्थात आचार्य अत्रे यांचं सादर करतायत संगीतकार कौशली नंदार. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताडवे काढूनी. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताडवे काढूनी. फोटो मासिक पुस्तकातून तुम्ही का आमचा पाहिला. गुच्छतरंग अंजली कसा अद्यापी ना वाचिला. चालेच्या वरती अखंड सुतीचा वर्षाव पत्रातून. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताडवे काढूनी. आम्ही कोण. परवानमयातील करू चोरून भाषांतरे. ते आम्ही न गुणास देऊ अगदी याचा सुद्धा वापरी. ते आम्ही परवानमयातील करू चोरून भाषांतरे. ते आम्ही न गुणास देऊ अगदी याचा सुद्धा वापरी. डोळ्या देखत घालून दरवडा आम्ही कुबेरा करी. त्याचे वाधन वापरून लपवू दी आमची नक्तरे. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताडवे काढूनी. आम्ही काव्याची भरगच्च घेऊन सदा काकोटीला पोतडी. गाऊनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये. दोस्तांचे घटपै सरून करूया आम्ही तयाचा उदे. दुश्मनावर एक जात तुटली की लोकचा मडी. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताडवे काढूनी. वगळा गतप्रभजणी होतील सातारिके. आम्हाला
वगळा खलास सगळी होतील नामासिके आम्हाला वगळा गत प्रभसणी होतील साप्ताहिके आम्हाला वगळा खलास सगळी होतील नामासिके आम्हाला वगळा खलास सगळी होतील नामासिके आम्ही कोण आम्ही कोण म्हणून काय पुस्तक दाताड वेंगाडूनी आम्ही कोण म्हणून काय पुस्तक दाताड वेंगाडूनी आम्ही कोण. काही अभिजात कवी मात्र साप्ताहिक आणि मासिकांच्या पलीकडचे असतात. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्राध्यापक अशोक बागवे. माझा मराठीचा बोल वाजे काळ जात खोल असं म्हणणाऱ्या बागवे सरांनी आत्ताच 75वीत पाऊल ठेवलंय. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन. कविता, नाटक, कादंबरी, चित्रपट आणि मालिका गीतं लिहून गेली 50 वर्ष आपल्या सृजनशक्तीचा ते प्रवास करतायत. आणि केळुसकर सरांच्या शब्दात सांगायचं तर हा प्रवास गेली 50 वर्ष दर क्षणी तेज तर्राट ठेवणारे अशोक बागवे आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे अतिशय व्यासंगी असे अभ्यासक आहेत. संगती आणि विसंगती यामधला नेमका फरक सांगणारे आणि विडंबन कवित्व शक्ती म्हणजे काय हे उलगडून दाखवणारे प्राध्यापक अशोक बागवे आता या झेंडूच्या फुलांबद्दल काय म्हणतायत ते ऐकूया. नमस्कार मंडळी. झेंडूच्या फुले याच्या प्रकाशनाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि आपण आज इथं शिवाजी मंदिरमध्ये बसलोय याचं सगळं श्रेय आचार्य अत्र्यांनाच जातं. जर 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला नसता तर आपण आता इथे बसून बोललो नसतो. त्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती फक्त साहित्यिक नव्हती, चळवळीतील होते, मास्तर होते, म्हणजे चांगले शिक्षक होते. BA BT TD लंडन मनापासून स्वागत करूया. तर मी सांगत होतो की जेव्हा जेव्हा जगात कुठे क्रांती झाली त्याच्या मागे साहित्यिक आहे. तुमच्या असं लक्षात येईल की गांधीजी पण लेखक होते, विनोबा भावे पण लेखक होते, टिळक, आगरकर लेखक होते, अगदी शेवटी महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण पण लेखक होते, SM जोशी लेखक होते. त्यामुळे लेखकांनी प्रत्येक वेळी सांस्कृतिक पर्यावरण हे शुद्ध ठेवलेलं आहे. त्यामध्ये अस्सल नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर ते आचार्य अत्रेंचं आपल्याला घ्यावं लागेल. आचार्य अत्र्यांनी विडंबन गीतं जी लिहिली त्याच्या मागे एक कारण झालं. उगाचच विडंबन होत नाही. विडंबन याचा अर्थ हसत हसत केलेली टीका. म्हणजे एखाद्या माणसाला 2 प्रकारे टीका करता येते. एक सरळ टीका करतात त्याला उपरोध म्हणतात. म्हणजे आपण काय स्वतःला शहाणे समजता काय असं म्हटलं म्हणजे थेट टीका झाली. पण आपण फार विद्वान आहात असं म्हणणं याचा अर्थ उपहास झाला. आणि हा उपहास हा खरा विडंबन काव्याचा आत्मा आहे. आणि त्यावेळी असं झालं की 1920 साली म्हणजे लोकमान्य टिळक निवर्तले होते. बालकवी आणि गोविंदाग्रज यांचाही अंत झाला होता. आणि अशा वेळी मराठी कवितेचा जो दर्जा आहे तो घसरलेला असताना रवी किरण मंडळाची स्थापना झाली. ही रवी किरण मंडळाची स्थापना माधव जुलियन यांनी केली. कारण माधवराव पटवर्धन हे प्राध्यापक होते, यांचंच नाव माधव जुलियन. त्यांनी ती केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा कृतक कविता, कृतक म्हणजे खोट्या कविता ज्याला म्हणतात, त्याची सुरुवात केली. म्हणून आचार्य अत्र्यांनी त्यांची नावं पण अशी मोठी मोठी लांबलचक असायची कवितेची. म्हणजे रस्त्यावरून चालणाऱ्या रमणीच्या केशकलापातून पडलेल्या गुलाबाला पाहून
एवढं मोठं शीर्षक असायचं. त्याची थट्टा मग आचार्यांनी केली. कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत. कषाय पेय म्हणजे चहा, कषाय पेय पात्र म्हणजे चहाचा प्याला, कषाय पेय पात्र पतित म्हणजे पडलेली, म्हणजे चहाच्या पेल्यामध्ये पडलेल्या माशीला उद्देशून अशा प्रकारची कविता त्यांनी लिहिली. ऐ नरांग मला शोणित भक्षिके जनुविनाशक जंतू सुरक्षिके क्या हुआ अफसोस मक्षिके. आता याच्यामध्ये हा जो उर्दू नजाकतीचा भाग जो आला, हा माधव जुले यांच्या कवितेमध्ये संस्कृत आणि उर्दू फार होतं आणि म्हणून हे सगळं आचार्यांनी केलं. आम्रफळ मोसम येईल आम्ही असू पण तू नसशील, माशीला उद्देशून आम्रफळ मोसम येईल आम्ही असू पण तू नसशील, खाऊ सालटी चोखुनी चोखुनी तुझं विणापळी जातील वाळुनी. अशा प्रकारची कविता त्यावेळी त्यांनी लिहिल्या. आणि तुमच्या असं गंमत येईल, तुमच्या असं लक्षात येईल की आचार्य वर्गामध्ये शिकवताना सुद्धा हे मी वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं आहे की वर्गामध्ये शिकवताना सुद्धा ते इंग्लिश शिकवायचे त्यावेळी ते प्रॅक्टिकल करून दाखवायचे. म्हणजे आय एम टॉकिंग म्हटलं ते सांगायचे की मी आता बोलतोय. आय एम स्लीपिंग म्हटलं की ते टेबलावर झोपायचे मुलांसमोर. आय एम रनिंग म्हटलं की वर्गात पळायचे. एकदा प्रिन्सिपल आले आणि हे झोपले होते आय एम स्लीपिंग म्हणून. ते म्हणाले का हो हे असं काय. म्हणाले मी शिकवतोय. मग ते प्रिन्सिपल म्हणाले असे शिकवतात मग तुम्ही झोपता की नाही. तर आचार्य म्हणे जा झोपा, मी शिकवतो इथे. म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल दाखवून शिकवणारा शिक्षक हा महाराष्ट्रातला पहिला आचार्य अत्रे. आणि म्हणून आचार्य अत्र्यांनी ही जी विडंबनं लिहिली, ही विडंबनं एक प्रकारची वात्रट टीका जरी असली तरी या टीक्याची फलश्रुती खूप सुंदर होती. म्हणजे पुढच्या कवींना ते मार्गदर्शक ठरलं की कशा कविता लिहू नयेत ही सांगण्याची गरज असते. हल्ली ग्रुपवर तेच चाललंय ना, कशा कविता लिहू नयेत हे सांगणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आणि विडंबन स्वविडंबन पण असतं. म्हणजे स्वतःचं विडंबन करणारं सुद्धा त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, अब्राहम लिंकनचे विनोद अशा प्रकारचं पुस्तक आहे आचार्यांचं. त्याच्यामध्ये 147 विनोद अब्राहम लिंकननी स्वतः केलेले दिलेले आहेत. म्हणजे अब्राहम लिंकन एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर घरामध्ये सकाळी सकाळी स्वतःच्या बुटाला पॉलिश करत बसलेले असताना एक मंत्री आले आणि ते म्हणाले राष्ट्राध्यक्ष आणि तुम्ही स्वतःच्या बुटाला पॉलिश करता. अब्राहम लिंकन म्हणाला तुम्ही कुणाच्या बुटाला करता. तर हे जे आहे हे आपलंच विडंबन आपण करणं याला स्वविडंबन म्हणतात. आणि ह्या विडंबनामध्ये कुणालाही राग येता कामा नये असं ते विडंबन असतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या विडंबनाची मैफिल आपण सगळेजण करतो आहोत. एक मी विडंबन कविता म्हणावी असं म्हणणं आहे हे सगळ्यांचं. आग्रह आहे. हां आग्रह आहे. तर कणा नाही आपल्याकडे पावसाच्या काही गीतं पावसाची आहेत. त्यांचे मुखडे जे आहेत ते आपल्या सगळ्यांना अंतःकरणात आहे. त्या मुखड्यांचं विडंबन मी केलेलं आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. हे गाणं सगळ्यांना माहिती आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, नाही उजळत मेला फेअर अँड लवली लावलं तरी. घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, झोपाळ्यावरून कधी पडेल मैत्रिणींचा डोळा. सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी नाल्या ग.
सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, हेअर ड्रायर घेऊन नंतर केस सुकून गेल्या ग. श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा. श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा. छत्री नव्हती म्हणून बाई, मेकअप उतरला सारा. बाई या पावसानं लाविली रिमझिम. बाबा बोरकरांची कविता, आपला अनिलांची कविता आहे. बाई या पावसानं लाविली रिमझिम, छत्री आणा पोरांची भिनभिन. ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना. आरती प्रभू. ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना. किती भंबेरी उडते बाई, खड्डे सारे चुकवताना. रिमझिम पडे सारखा, यमुनाला पूर चढे. रिमझिम पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे. कोरड वाहू शेती माझी, पाऊस मेला दूर पडे. गडद निळे जलद भरून आले. बाबा बोरकर. गडद निळे जलद भरून आले. टाटा बाय बाय करुणी तेही जलद निघून गेले. गडद निळे. आणि शेवटचं आहे, रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात. रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात. सजण हे हरवले गुत्त्यात, सजण हे हरवले गुत्त्यात. ज्यांच्या आयोजनातून आजचा हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचतो आहे, माननीय मंत्री महोदयांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांना नम्र विनंती. आणि त्याबरोबरच आचार्य अत्रे यांचे पणतू अक्षयजी पै यांनीही यावं. आचार्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आपण आदरांजली वाहूया. माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करण्याची विनंती. श्रीयुत अजय पाटीलजी, अधीक्षक सांस्कृतिक संचालनालय यांना. स्वामीराज प्रकाशनाचे रजनीशजी राणे यांचा मराठी 8 दिवस हा उपक्रम आपण सगळेजण त्याच्याशी परिचित आहात. आम्हा सर्वांच्या वतीने स्वागत. आमचे मित्र आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सांस्कृतिक पर्यावरणाला पुन्हा एकदा बळ आलं. पुढे मागे आशिष शेलार मुख्यमंत्री जरी पुढे झाले होतीलच, पण त्यांनी सांस्कृतिक कार्यालय सोडू नये अशी आमच्या सर्व कविकुलातर्फे मला विनंती आहे. आता जे काही सर म्हणाले ते विडंबन होता मुख्यमंत्री वगैरे. आजच्या या झेंडूची फुले आणि याची शताब्दी या निमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील सगळेच मान्यवर आणि उपस्थित सगळे मान्यवर, मी मान्यवर यासाठी आपल्या सगळ्यांचा उल्लेख करतोय कारण याचा आणि या कार्यक्रमाचं महत्त्व त्यांनाच कळू शकतात ज्यांचा उल्लेख मान्यवर म्हणून करता येईल. असे तुम्ही सगळे आलात म्हणून तुम्ही सगळे मान्यवर आहात. शताब्दी वर्ष आहे. कल्पना आमच्या केळुसकरांनी आमच्या समोर आणली आणि मी तातडीने आम्ही ती स्वीकारली. याचं कारण असं आहे की सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आम्ही हे ठरवलं की आपल्या लोककला, लोकसाहित्य, लोकवाद्य, लोकनृत्य याचं महत्त्व जेवढं आहेच तेवढं साहित्यातून निर्माण होणाऱ्या भावभावनांचं विश्व गुंफणाऱ्या
लेखक कवी कवितांचं सुद्धा आहे. आणि म्हणून दरवर्षी सर्वसाधारणतः 300-350 कार्यक्रम व्हायचे 365 दिवसात. आता त्यांचा आलेख आम्ही वाढवला. शेअर मार्केट आता वाढत नाही, पण जेव्हा वाढत होतं तसं जे झपकन वाढलं तसं आम्ही आमच्या कार्यक्रमांचा आलेख वाढवला. तो 300-350 वर्षात नाही दादा, आता 1200 कार्यक्रम या वर्षात आम्ही केलेले आहेत. 1200. कारण आपल्या महाराष्ट्राची ती ताकद आहे. त्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात, ऑरेंज इकॉनॉमी म्हणतात, जे काही म्हणत असतील, पण महाराष्ट्र वैभव संपन्न इतका आहे की आपल्याकडे काय देऊ इतकं भरलेलं आहे. आचार्य अत्रेंना या ठिकाणी अभिवादन करताना मला याच गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राला, देशाला, जगाला जे दिलंय ना ते वारंवार आपल्याला पाहावं लागेल, ते वारंवार मांडावं लागेल, वारंवार समजून घ्यावं लागेल. नाहीतर तसं म्हटलं तर त्या काळामध्ये विडंबन काव्य करणारे त्याची सुरुवातच त्यांनी केली असं म्हणता येईल. आणि ते त्या स्तरावरच केलेलं आहे. संपादक म्हणून आणि आमदार म्हणून सुद्धा. आणि संपादक आमदारांवर टीका करतात, आमदार संपादक बनत नाहीत. आजकाल काही खासदार झाले तो भाग सोडून द्या. पण त्या अर्थाने यशस्वी आमदार म्हणून सुद्धा, यशस्वी संपादक म्हणून सुद्धा, आणि यशस्वी साहित्यिक म्हणून सुद्धा असं भारावून टाकणारं चतुरस्त्र व्यक्तिमत्व आचार्य अत्रेंचं आहे. आणि त्यांनी निर्माण केलेल्या या सगळ्या गोष्टींचं शताब्दी वर्ष साजरं केलंच पाहिजे म्हणूनचा हा खटाटोपा आहे. असं म्हणलं जातं की संस्कृतीचा आधार साहित्य आहे. आणि खरं आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की लेखकांनी इतिहास घडवला, साहित्यिकांनी घडवलाय. आणि म्हणून संस्कृतीचा आधार साहित्य आहे. ते जेवढं खरं आहे तेवढं साहित्याचा आधार शब्द आहेत. आणि त्या शब्दांचा आधार अक्षर आहेत. आणि त्या अक्षरांचं तेज सिद्धहस्त लेखकात आहे. आणि लेखकाचं सिद्धहस्ते पण आभाळा एवढं व्याप्ती करणारं त्याचं विचार मन यात आहे. आणि ते सर्व एकाच ठिकाणी मला दिसतं. त्या व्यक्तीचं नाव आचार्य अत्रे आहे. आणि म्हणून या आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुलं याच्या शताब्दीचं कार्यक्रमाचं महत्व आहे. आदर्श जनतेसमोर आले पाहिजेत, लोकांसमोर आले पाहिजेत, आपल्या समोर ठेवले पाहिजेत, पुढच्या पिढीसमोर आले पाहिजेत. आणि ते आदर्श सातत्याने आणणं याची जबाबदारी जितकी कुटुंब नावाच्या व्यवस्थेची आहे तेवढीच समाजकारणात, समाज त्याचं योग्य दिशेने वहन करणाऱ्या लोकांमध्ये आहे. त्यापेक्षा जास्त त्याच्या मागे राजाश्रय उभं करणाऱ्या सरकारची आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या मागे बळ देऊन आम्ही उभं राहिलो, हे कर्तव्य म्हणून. आणि यापुढे त्यातली नजाकतता, त्यातलं प्रेम, त्यातलं माधुर्य, त्याचं नाविन्यता ही सगळी मंडळी दाखवणारच आहेत. मी एका कार्यक्रम संपवून मुलुडला दुसऱ्या कार्यक्रमाला जाताना म्हटलं नाही 5 मिनिटं का होईना पण मला यायचंय. या सगळ्यांचा धन्यवाद मानायचा आहे. आणि तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. रामनवमीच्याही शुभेच्छा. आणि बरोबरीने या साहित्य सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मानाचे रसिक आहात. हा संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आपण थांबून राहाल आणि याचा आस्वाद घ्याल अशी आशा वाटते. धन्यवाद. पुन्हा एकदा झेंडूची फुले नाबाद 100. जसं कवीचं काव्य सौंदर्यपूर्ण असायला हवं तसंच त्याचं जगणं, त्याचं समाजातलं वागणं हे देखील सौंदर्यपूर्ण असायला हवं असं आचार्य अत्रे यांना वाटत होतं. कारण त्यांच्या मते कवी हा सौंदर्याचा उपासक असतो. कवीनं आपलं आयुष्य कवितेला समर्पित केलं नाही तर त्याच्या कवितेत त्याचा आत्मा व्यक्त कसा होणार. म्हणूनच ज्या काळात अत्रे साहेबांनी झेंडूची फुले लिहिली त्या काळात महाराष्ट्रातल्या कवींमध्ये शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्ती आणि त्या कवींच्या कवितेत शिरलेले दोष
हे सुद्धा अत्रे साहेबांना अजिबात सहन होत नव्हते. म्हणूनच त्या काळातल्या चमको कवींना फटकारणारी विडंबनं ही केशवकुमारांनी लिहिली. असंच एक गाजलेलं विडंबन म्हणजे दोन परी. गोविंदाग्रजांनी लिहिलेली तीन तरी त्याच्या धर्तीवर रचलेली केशवकुमारांची ही दोन परी ही विडंबन कविता सगळ्यात आधी 1931 साली रत्नाकर मासिकाच्या जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली. इष्टप्राप्तीच्या स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहुतेक प्रत्येक कवीला या दोन परी अडवीत असतात. मात्र स्वर्गात विहरणाऱ्या परीचा आणि या स्वर्गाबाहेर कवींची वाटमारी करणाऱ्या या दोन परींचा कोणताही संबंध नाही. कसा तो ऐकूया. लिहून झाली कधीच कविता, पण छापावी ती कशी परी अन कुठे परी. लिहून झाली कधीच कविता, छापावी ती कशी परी अन कुठे परी. कशी परी कुठे परी, कशी परी अन कुठे परी. पहिल्या पाणी छापू म्हटले वशिला लावू कसा परी. पहिल्या पाणी छापू म्हटले वशिला लावू कसा परी. वशिला लावू कसा परी अन कुठे परी. कसा परी कुठे परी, कसा परी अन कुठे परी. इतरांच्या जमविल्या कल्पना, इतरांच्या जमविल्या कल्पना तडपू पण त्या कशा परी. तडपू त्या पण कशा परी अन कुठे परी. कशा परी कसे परी, कशा परी अन कसे परी. फोटोसाठी जमले सगळे, फोटोसाठी जमले सगळे. आत घुसावे कुठे परी, आत घुसावे कुठे परी अन कसे परी. कुठे परी कसे परी, कुठे परी अन कसे परी. काव्य गायना आतुर झालो, काव्य गायना आतुर झालो. श्रोते मिळतील कसे परी, श्रोते मिळतील कसे परी अन कुठे परी. कसे परी कुठे परी, कसे परी अन कुठे परी. गुच्छ बांधुनी तयार झाला पाय खपावा कसा परी. गुच्छ बांधुनी तयार झाला. गुच्छ नावाचं मासिक आहे तेव्हा. गुच्छ बांधुनी तयार झाला, हो गुच्छ बांधुनी तयार झाला. हाय खपावा कसा परी, हाय खपावा कसा परी अन कुठे परी. कसा परी कुठे परी. लिहून झाली कधीच कविता, छापावी पण कशी परी अन कुठे परी. कशी परी कुठे परी, कसा परी अन कुठे परी. कशा परी कसे परी, कुठे परी अन कसे परी. 1929 साली पुण्यामध्ये भरलेल्या पहिल्या महाराष्ट्र कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आचार्य अत्रेंनी मराठी कवितेच्या संदर्भात जे भाषण केलं ते भाषण नुसतं विनोदी नव्हतं तर अत्यंत मर्मभेदी होतं. अत्रे साहेब म्हणाले, सण आला की आमचे कवी सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की त्यांनी तिळागुळाच्या कविता लिहायलाच हव्यात. हलव्याच्या कविता म्हटल्या की माझ्या अंगावर काटा उभा राहतो.
आणि हलव्याच्या कविता म्हटल्या की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. होळीवरच्या कविता होळीत टाकण्याच्या लायकीच्या असतात असं माझं मत आहे. अशी सणावारांची कंत्राटं घेऊन कृत्रिम शब्दफुलोरा रचणारे किंवा लोकप्रिय कवींची अनुकरणं करून पुढे पुढे करणारे कवडे, विडंबनाची इंजेक्शन देणारे एक नामांकित डॉक्टर आज आपल्याबरोबर आहेत. या रंगमंचावर आहेत डॉक्टर प्रमोद बेजकर. अर्धा कच्चा वसंत हा त्यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह. शरीराचे विलक्षण विज्ञान या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा 2022चा यदुनाथ थत्ते पुरस्कार मिळाला आहे. मराठी आणि हिंदी गीतांचे त्यांचे अल्बम प्रकाशित आहेत. तर आता पुढची हास्य कविता डॉक्टरांकडून. ही एक गझल आहे, आजारी गझल आहे. म्हणजे मी नाही लिहिलेली, पेशंटने लिहिली आहे. आणि मी गाऊन म्हणणार नाही, कारण माझ्याकडे ते कौशल्य नाही आहे. जरी गाण्यामधले इमानदार असलो तरी मी आहे ना, त्यामुळे मी वाचूनच दाखवतो. अंग दुखते वाटते की फ्ल्यू असावा, अंग दुखते वाटते की फ्ल्यू असावा, डॉक्टराला कळत नाही न्यू असावा. आपल्याकडे पेशंटला स्वतःचं डायग्नोसिस करायला भयंकर आवडतं. म्हणजे पोट दुखायला आले की म्हणणार डॉक्टर माझं ॲपेंडिक्स दुखते, माझं ॲपेंडिक्स दुखते. आपण त्याला सांगितलं ना बाबा ॲपेंडिक्स उजव्या बाजूला असतं, डाव्या बाजूला तुमचं दुखतंय, तरी म्हणत नाही नाही बघा बघा माझं ॲपेंडिक्स करायची डाव्या बाजूला असेल. आणि हल्ली तर काय गुगल झाल्यानंतर लोकांचे तर डायग्नोसिस एकदम भयंकर अफाट व्हायला लागलेत. म्हणजे शिंक आली तरी मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया झालाय का बघा, किंवा खोकला आला ते इंटरस्टिशियल ब्रॉन्कायटिस झालाय का बघा, असे एक एक डायग्नोसिस भयंकर. मी आता मला त्या डिझीजचं खरं सांगायचं तर स्पेलिंग पण आठवत नाही, पण पेशंटला मी आता काय त्यांना डॉक्टरपेक्षा खूपदा जास्ती माहिती असतं. अंग दुखते वाटते की फ्ल्यू असावा, डॉक्टराला कळत नाही न्यू असावा. मी कविता करतो तेव्हा माहिती झाल्यापासून त्याला तर वाटतं त्याला नक्कीच काय कळत नसणार मेडिसिनमधलं. तर डॉक्टराला कळत नाही न्यू असावा, फेडतो मागील जन्मातील देणे, फेडतो मागील जन्मातील देणे, एक हप्ता डॉक्टराचा ड्यू असावा. की खूपदा पेशंटला काय वाटतं त्यांना आपण पैसे देतो आणि त्याच्यावरती डॉक्टर लोक धमाल करतात. त्यामुळे कुठे जाऊन आले की डायरेक्ट खवचटपणे विचार काय डॉक्टर मजा करून आलात ना. तर आता मी काय करतो, असं कोणी आम्ही जाऊन आलो बाहेर की मी सांगतो नाही यावेळेला आम्ही पंढरपूरला गेलो होतो, शिर्डीला गेलो होतो. म्हणजे लोकांना वाटते की अरे आपला पैसा सत्कारणी लागला म्हणून. काही काही वेळेला काय होतं की आम्ही 7-8 दिवस जाऊन येतो आणि मी आपल्या सवयीने सांगून टाकतो की गेलो होतो शिर्डीला किंवा पंढरपूरला. तर म्हणतो एवढे दिवस लागले तुम्हाला, तर मी सांगतो नाही यावेळेला आम्ही चालत चालत गेलो होतो. त्यामुळे त्यांना तर वाटतं वा केवढे पुण्यवान आहे ना, आपले पैसे किती छान प्रकारे हे करतात. तर फेडतो मागील जन्मातील देणे, एक हप्ता डॉक्टराचा ड्यू असावा. एवढी गर्दी इथे का हेच कोडे, एवढी गर्दी इथे का हेच कोडे, नर्स चिकनी हाच त्याचा क्ल्यू असावा, नर्स चिकनी हाच त्याचा क्ल्यू असावा. आपण कितीही म्हटलं ना की नर्सला सिस्टर म्हणा तरी लोकांची काय नजरा काय बदलत नाहीयेत. एवढी गर्दी इथे का हेच कोडे, नर्स चिकनी हाच त्याचा क्ल्यू असावा. ती असावी अन तिचा नवरा नसावा, ती असावी अन तिचा नवरा नसावा. हे आली एक्स्ट्रा मराठल अफेअर म्हणजे काय मोठं ते साथ झाली आहे मला वाटतं लोकांच्या. आणि मागे एक अशी एक मुलगी होती, तिला लग्न जुळत नव्हतं म्हणून तिला टेन्शन यायचं. आणि तर काही वर्षांची आली तर तिला टेन्शन असं की माझं एक्स्ट्रा मराठल अफेअर जुळत नाही म्हणून. तर असे एकेकाचं मला एक पेशंट आला असं 40-42 वर्षाचा झाला आणि लग्नाची पत्रिका घेऊन आला. तर मी म्हटलं अरे इतक्या उशिरा काय तुला एवढी इच्छा झाली. तर मला म्हणाला की नाही म्हणजे मला लक्षात झालं की म्हणजे लग्न नाही झालं ना तर म्हणजे एक्स्ट्रा मराठल अफेअर करता येत नाही म्हणाला. तर म्हटलं आता म्हणजे आपली लग्न ही संस्था मोडकळीसाठी म्हणतात, पण मला वाटतं एक्स्ट्रा मराठल अफेअरसाठी काय ना ती टिकून राहिली. ती असावी अन तिचा नवरा नसावा, ती पुढे मागेच मी अन क्यू असावा, ती पुढे मागेच मी अन क्यू असावा. टांगलेला जीव चटके जीव घेणे, टांगलेला जीव चटके जीव घेणे, ताप कसला हाच बार्बेक्यू असावा, ताप कसला हाच बार्बेक्यू असावा. आणि भांडते काढून ती कुठलेही कारण. आता ती कोणी सांगायला नको, घर घर की कहाणी आहे ती. म्हणजे मला वाटतं नेहमी भांडण व्हायला लागली तर मी एका वास्तुशास्त्रज्ञाला बोलवलं होतं घरी. तर आल्याला त्याने विचारले की पूर्व दिशा कुठे येते. तर मी लगेच बायकोकडे बोट केलं, म्हटलं काय भांडणं नको बाबा, हे पूर्व दिशा ही आहे.
म्हणजे तिला काय काय वेळा ती अशी मला प्रश्न टाकते आणि मला माहिती आहे भांडणाची तयारी असते तिची. मला एकदा ती म्हणाली की तुम्हाला सुंदर स्त्रिया आवडतात का बुद्धिमान स्त्रिया आवडतात. तर मी तिला म्हटलं मला दोन्ही आवडते, मला तूच आवडते म्हणून. तर ती एकदम खुश झाली. वा. तर असं आहे ना की आपण बायकांच्या बरोबर भांडण्याच्या बायको बरोबर निदान कधी प्रयत्न करू नये. कारण काय शेवटचा शब्द त्यांचा असो भांडणात. तुम्ही त्याच्यानंतर अजून एखादा शब्द बोलला की परत नव्याने भांडण चालू होतं. तर भांडते काढून ती कुठलेही कारण. आता ह्यावेळेचं कारण बघा काय आहे, रंग दाढीचा म्हणे ती ब्ल्यू असावा. आता माझा काय निळा कोला करायचा विचार होता काय तिचा मला माहित नाही. तर मी म्हटलं शेवटी मी दाढीच काढून टाकली. म्हटलं न रहे बास न बजे बासुरी. तर भांडते काढून ती कुठलेही कारण, रंग दाढीचा म्हणे ती ब्ल्यू असावा, आणि एकही ना काफिया माझा मराठी. तुम्ही बघितलं सगळे काफिया सगळे ड्यू फ्ल्यू हे ते असे तसे आहेत. तर मागे मी एकदा अशी गझल सादर केली तर एक जण येऊन माझं त्याने कॉलरच पकडली. तो म्हणतो तुम्ही मराठीची गळचेपी करताय म्हणे, सगळे काफिया तुमचे सगळे इंग्लिशमध्ये आणि मराठीतमध्ये एक पण नाही आहे, तर सगळे बदलून टाका म्हणे. त्याला वाटलं की आपले दुकानाचे नावं बदलतात ना तसं इंग्लिशमधलं मराठी करता येईल. तर म्हटलं बरं करूया. तर एकही ना काफिया, मला तेव्हा पण काफियाची माफियासारखी दहशत बसायला लागली. एकही ना काफिया माझा मराठी, लोक म्हणतील हा कवी मॅथ्यू असावा. लोक म्हणतील हा कवी मॅथ्यू असावा. अंग दुखते वाटते की फ्ल्यू असावा. डॉक्टराला कळत नाही न्यू असावा. भटसाहेबांचा शेर आठवला बेचकरांची गझल ऐकून. भटसाहेब असं म्हणतात एका शेरामध्ये की तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. जरा ऐकून घे माझा इरादा चांगला. डॉक्टरांचं एक वेगळं अनुभव विश्व तुम्ही अनुभवलं. आचार्य अत्रे अर्थात कवी केशव कुमार यांची अतिशय गाजलेली विडंबन कविता म्हणजे श्यामले. या कवितेत अत्र्यांनी कवी माधव जुलियन यांच्या प्रेमविषयक दृष्टिकोनाचं जसं विडंबन केलंय तसंच त्यांच्या काव्यशैलीचंही केलंय. त्यांच्या फारसी शब्दांनी युक्त अशा काव्यशैलीचं हे विडंबन. त्याबरोबरच माधव जुलियन यांचा आवडता काव्यप्रकार गझल, त्याच वृत्तात आचार्य अत्रे यांनी ही विडंबन कविता लिहिली. माधव जुलियन यांची तरुण स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी जरा तऱ्हेवाईक होती. वयात आलेल्या तरुणीला ते बालिका समजत. शारीरिक नैसर्गिक प्रेमाला अपवित्र मानून स्वतःकडे कमीपणा घेण्याची ही जी वृत्ती आहे ही त्यांनी पर्शियन काव्यातून उचलली होती. आणि मग अशा कृत्रिम प्रेम संस्कारांची यथेच्छ खिल्ली उडवण्यासाठी श्यामले हे विडंबन काव्य लिहिण्यास अत्रे प्रवृत्त झाले. 1933 साली अत्र्यांनी लिहिलेल्या त्यांच्या संगीत साष्टांग नमस्कार या नाटकामध्ये एक भद्रायू नावाचं कविपात्र होतं. त्या कविपात्राच्या तोंडी ही गझल देऊन अत्र्यांनी मराठी रंगभूमीवर हास्य कल्लोळ उडवला होता. त्याची अनुभूती आता घेणार आहोत. गझलपेक्षा कव्वालीच्या जवळ जाणारी ही आहे. आणि मला कदाचित असं वाटलंही असेल, नसेल तसं मला वाटलं असेल, कारण मी ज्या काळात हे गाणं कंपोज केलं त्या काळात चित्रपटात कोणीही कव्वाली गात होतं. म्हणजे हिंदू मुलगा हिंदू मुलगी पण गातात मौला मौला मौला, असं तुम्ही बऱ्याच गाण्यांमध्ये ऐकलं असेल की काही संबंधच नाही. पण मग आम्ही म्हटलं की हीच गाणी चालत असतील, तर म्हणून आम्ही सुद्धा या गाण्याची कव्वाली केलेली आहे. हां, तर तू छोकरी नहीं सुंदरी, तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल पानची चुंदरी. तू छोकरी नहीं सुंदरी,
मिश्किल बालची सुंदरी काळा कडा मी फतरी तू काश्मीरातील गुलदरी काळा कडा मी फतरी तू काश्मीरातील गुलदरी तू छोकरी नहीं सुंदरी मिश्किल बालची सुंदरी तू छोकरी नहीं सुंदरी मिश्किल बालची सुंदरी पाताळीचा सैतान मी पाताळीचा सैतान मी अल्लाह घरीची तू परी आषाढीचा अंधार मी तू फाल्गुनी मधु शर्वरी 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 माजूम मी तू या कोती मी हिंगता बोली तू मेरी माजूम मी तू या कोती मी हिंगता बोली तू मेरी अनभांग तू चंडोलनी गोडेल मी तू मोहरी मी तो पिठातील बेवडा विस्कीतली तू माधुरी विस्कीतली तू माधुरी काळे चिराईत मी कडू तू बालिका कडी साखरी काळे चिराईत मी कडू तू बालिका घडी साखरी तू छोकरी नहीं सुंदरी मिश्किल बालच सुंदरी तू छोकरी नहीं सुंदरी मिश्किल बालच सुंदरी पॅटीस तू कटलेट मी आमलेट मी तू साबुती कांदे बटाटे भात मी मुर्गी बिर्याणी तू परी मुर्गी बिर्याणी तू परी मुर्गी बिर्याणी तू परी अक्रोड मी कंदाहरी तू साहऱ्यातील खरजुरी इस्तांबुलिया वीर मी नेपाळची तू कस्तुरी नेपाळची तू कस्तुरी नेपाळची तू कस्तुरी मी घोंगडे अनलखतरी जो मराठी माणूस ना तो ह आणि क वगैरे आला की तो जास्तच करतो उर्दू माणसापेक्षा जो त्यामुळे मी घोंगडे अनलखतरी महमूद तू मौफर सरी मी घोंगडे अनलखतरी महमूद तू मौफर सरी पेडौल वक्र त्रिकोण मी पेडौल वक्र त्रिकोण मी तू लंबवर तुळगे परी तू 2 इंच जरी दोरी तू 2 इंच जरी दोरी फरलाग भाससी गे परी तू 2 इंच जरी दोरी फरलाग भाससी गे परी तू छोकरी नहीं सुंदरी मिश्किल बालची सुंदरी तू छोकरी नहीं सुंदरी मिश्किल बालची सुंदरी घे माडगे गाडगे घे माडगे घे चमन घे वाडगे तांबूल घे आंबील घे भाकरी घे खापरी घे भाकरी घे खापरी घे भाकरी घे खापरी घे माडगे घे गाडगे घे चमन घे वाडगे तांबूल घे आंबील घे भाकरी घे खापरी घे भाकरी घे खापरी घे भाकरी घे खापरी चल श्यामले म्हणून खरी
चल श्यामले म्हणूनी घरी बसू खेटुनी जवळी तरी चल श्यामले म्हणूनी घरी बसू खेटुनी जवळी तरी तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बालची सुंदरी तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बालची सुंदरी तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बालची सुंदरी मिश्किल बालची सुंदरी मिश्किल बालची सुंदरी. गोकुळात कृष्णानं घातला नसेल इतका धुमाकूळ कवितेत मुरलीनं घातलेला आहे. जो कवी उठतो तो विधभर लांबीचा तुकडा कृष्णाच्या तोंडात अडकवतो आणि सांगतो, कान्या वाजीव वाजीव मुरली. एकसारखी मुरली वाजून वाजून या कान्याचे ओठ हुळहुळे कसे झाले नाही, किंवा त्याला फेशियल पॅरालिसिस कसा झाला नाही. तर असा विनोदी प्रश्न विचारून तत्कालीन काव्यातील अनुकरण प्रियतेवर आचार्य अत्रेयांनी हल्ला चढवला आणि मध्यंतरी मराठीत जी चारोळ्यांची तसंच भुसभुशीत कवितांची एक लाट आली होती त्यावर हल्ला चढवला डॉक्टर महेश केळुसकर यांनी. एक बहुमुखी प्रतिभेचे अत्यंत गंभीर कवी आणि लेखक असं असताना या चारोळ्यांची खिल्ली उडवावी असं सर तुम्हाला का वाटलं, हे जरा आम्ही तुमच्याकडून आता जाणून घेणार आहोत. आणि 49 पुस्तकं प्रकाशित झालेल्या डॉक्टर महेश केळुसकर यांची हास्य कविताही आपण ऐकणार आहोत. खरं म्हणजे चंगोच्या चारोळ्या तुम्हाला माहिती आहे, मी माझा नावाचा त्याचा संग्रहच आहे. चंगो म्हणजे चंद्रशेखर गोखले, आणि खूप एक लाट आली होती. तर लाट कुठलीही होते आणि त्याच्या काही कविता चांगल्या होत्या त्याच्यामधल्या 4-4 ओळी, पण काही कविता अशाच जुळवलेल्या होत्या. पण ते सोडा, त्याच्या कविता संग्रहाला खूप लोकप्रियता मिळाली मी माझाला. आणि मला असं लक्षात आलं की सगळी म्हणजे जसं मुरली अडकवली की कविता लिहायला लागल्या लोक, किंवा सणवार आला की, तसं ते चारोळ्या लोकप्रिय होतात म्हटल्यावर जो तो उठतो तो यला र ला ट आणि काही लिहून असं चारोळ्याची एक लाट आली. त्या चारोळ्या म्हणजे खूप फॅशन झाली आणि त्याचं मला विडंबन करावं असं वाटलं. मग मी लिहिलं, म्हणजे चंगोची एक चारोळी तुम्हाला माहिती आहे की झाडावरून प्राजक्त, खूप छान नाजूक लिहित होता तो. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज येत नाही, झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज येत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. आता हे किती सुंदर आणि नाजूक आहे. म्हटलं हे कवी काय चाललंय यांचं. कागदावरून कवी चिघळतो, म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती आहे ना, आता बॉलपेन आली, पूर्वी शाई चिघळायची. म्हणजे कागदावरून कवी चिघळतो त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की रसिकांना इजा होत नाही. असं खूप काय लिहिलं. मग मी असं लिहिलं की काय मुलींना असं नेहमी की काय ग आज कोण आहे, गुरुवार आहे, असं तुम्ही साधं वाक्य म्हटलं तरी अय्या गुरुवार आहे का वगैरे, म्हणजे आश्चर्य. त्यांचं असं सारखं डोळे असे भिरभिरत असतात, आश्चर्य वगैरे. अय्या तुझं हे नेहमीचं झालंय अय्या करणं, तुझं हे नेहमीचं झालंय अय्या करणं. 2-4 महिने फिरून मग प्रत्येकाला भैया म्हणणं. आता भैया पण तुमच्या मासे बिसे घेऊन यायला लागलेत. आज रामनवमी आहे, नको बाबा माशांची आठवण, उगाच तुम्ही माझ्यावर मग परत ट्रोलिंग करा. असो, तर मी ना डोंबिवलीच्या स्टेशनवर उभा होतो आणि मला एक असं विडंबन सुचलं. बघा प्रेम, त्याच्या ठाऊक आहे तुझं वेळेवर येणं अशक्य आहे, अशी त्याची खूप फेमस चारोळी आहे चंगोची. मग मी असं म्हटलं की ठाऊक आहे तुझं वेळेवर येणं अशक्य आहे, ठाऊक आहे तुझं वेळेवर येणं अशक्य आहे, पण मन तुझी वाट पाहणं सोडत नाही. ठाऊक असतं तुझं वेळेवर येणं अशक्य आहे, पण मन तुझी वाट पाहणं सोडत नाही. मी म्हणतो जाऊ दे, मी भारतीय रेल्वेचं मन मोडत नाही. अशा खूप
विडंबन चारोळ्या मी आणि माझा बेंडबाजा, म्हणजे ह्या काही कविता नाही आहेत, सगळे गंमत आहे ती. पण अशा प्रकारची विडंबनं आणि भाष्य कविता. आता लोक म्हणतात की पहिल्यांदा त्यांनी वात्रटिका हा शब्द शोधून काढला पाडगावकरांनी, हा म्हणजे एक होती करवली आणि लग्नात मिरवली वगैरे. पण रामदास फुटाणे हे वात्रटिकाकार म्हणून ओळखले जातात, पण खरं तर ते राजकीय भाष्य कविताकार आहेत. ते या कार्यक्रमात सामील होणार होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही. त्यांनी 2 आपल्या राजकीय भाष्य कविता पाठवलेल्या आहेत. तर संयोजकांच्या परवानगीने, समन्वयक आमचे रजनीशजी राणे यांच्या परवानगीने ह्या 2 मी त्यांच्या वाचून दाखवतो ज्या भाष्य कविता आहेत. पहिली आहे स्वबळ. आता तुम्हाला माहिती आहे सध्या काय प्रॉब्लेम चालला आहे तो सगळा, म्हणजे सिलेंडर हा जागतिक प्रश्न झालेला आहे सध्या आपला, बरोबर. त्याच्यावर त्यांनी लिहिलं, रिकामं सिलेंडर म्हणालं, रिकामं सिलेंडर म्हणालं, नको तेव्हा पेटत होतं, नको तेव्हा पेटत होतो, आता सारं संपलं आहे. रिकामं सिलेंडर म्हणालं, नको तेव्हा पेटत होतो, आता सारं संपलं आहे. तैलबुद्धी लोकांचं आखातात झुंपलं आहे, तैलबुद्धी लोकांचं आखातात झुंपलं आहे. राख सारत चूल म्हणाली, राख सारत चूल म्हणाली, मोठ्या लोका तुझं बसणं उठणं, तुला बाई काय वरचं बघावं लागतं. मोठ्या लोका तुझं बसणं उठणं, तुला वरचं बघावं लागतं. काट्या कुट्याशी मैत्री आमची, स्वबळावरच जगावं लागतं, स्वबळावरच जगावं लागतं. अशा ह्या भाष्य कवितांमध्ये एक मथितार्थ पण असतो, काही तत्व असतं, ते लक्षात घ्यायचं असतं. दुसरी आहे, तुम्हाला माहिती आहे आता सध्या काय नाशिकची द्राक्ष फेमस आहेत, नाशिकच्या आणखीन काय काय गोष्टी फेमस आहेत. ती नाशिकची वरात सध्या सगळी वाऱ्यावर पसरलेली आहे. त्याच्यावर त्यांनी फुटाण्याने लिहिलंय की गोदावरी म्हणाली, गोदावरी म्हणाली आपल्यावरही छत्री धरावी, गोदावरी म्हणाली आपल्यावरही छत्री धरावी असं अनेकांना वाटत होतं. गोदावरी म्हणाली आपल्यावरही छत्री धरावी असं अनेकांना वाटत होतं. पोलीस कस्टडी ऐकताच त्यांचं काळीच फाटत होतं. पंचवटी म्हणाली, पंचवटी म्हणाली उडदा माझी काळे गोरे सगळे शुभ्र नसतात ग, उडदा माझी काळे गोरे सगळे शुभ्र नसतात ग. वृक्ष तिथे छाया, ब्रह्म तिथे माया, बुवा तिथे बाया असतात ग, असतात ग. असं मी पण काय काय आता सगळ्यात काही राजकीय भाष्य कविता वाचता येत नाही, पण एक अशी नामांकित मी लिहिलेली जुन्या काळात लिहिलेली आहे, पण आजही ती लागू आहे. बघा ह्याच्यातला जी व्यक्ती आहे ती ओळखता येते का. म्हणजे पूर्वी आपल्याकडे पाठ्यपुस्तकात होतं ना, चाक फिरवतो गरा गरा, मडकी फिरतो भरा भरा, मी कोण, मग आम्ही उत्तर लिहायचो कुंभार वगैरे वगैरे. मग मार्क मिळायचे, हा कुंभार नुसतं लिहून 2 मार्क मिळायचे, स्वस्ताही होती तेवढं. आता खूप कठीण झालं. तर मी असं म्हटलं की बॉल नसताना बॅट फिरवतो, बॉल नसताना बॅट फिरवतो, बॅट नसताना बॉल टाकतो. मोठे क्रिकेटर आहेत ते, म्हणजे बरं का. बॉल नसताना बॅट फिरवतो, बॅट नसताना बॉल टाकतो, तेल लावलेला पैलवान पावसात भिजून मॅच जिंकतो. बॉल नसताना बॅट फिरवतो, बॅट नसताना बॉल टाकतो, तेल लावलेला पैलवान पावसात भिजून मॅच जिंकतो. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मनगटावर घड्याळ असते, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मनगटावर घड्याळ असते, आणि त्या घड्याळात वेळ कधी स्पष्ट नसते, आणि त्या घड्याळात वेळ कधी स्पष्ट नसते. असं तुम्हाला चकवता आलं पाहिजे, तरच तुम्हाला राजकारणात पुढे जाता येतं. आणखीन एकच फक्त म्हणतो आणि थांबतो. एक तुम्हाला माहिती आहे भीमरावांची, म्हणजे इलाही जमादारची ती रुबाई आहे. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पुस्तकातून वाचलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो आरशावरती असा, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. भीमराव कसे गातात माहिती आहे ना. भीमराव आमचे मित्र आहेत, तर त्यांची जरा काय म्हणतो आपण, त्यांची नाही चेष्टा ह्याच्यातला एक जो भाग असतो ना, काही मैफली असतात. भीमराव खूप चांगले गायक आहेत. कौशलजी तर तुम्हाला माहितीच आहेत की त्यांनी महाराष्ट्र गीत केलं, एवढं बंदा रुपये आहे हा संगीतातला आमचा मित्र.
आणि कौशलच्या संगीताला आणि एकंदर कवितेची जी त्यांची जी समज आहे, खूप कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. तर त्यांच्या प्रशंसेसाठी नाही, पण ते आमचे खूप चांगले असे काही गायक असतात पण की त्यांची मैफिल ऐकल्यावर असं म्हणावं असं वाटतं. ते काय म्हणावं असं वाटतं ते ऐकवतो तुम्हाला. जाचलेली काचलेली माणसे गेली कुठे, जाचलेली काचलेली, जाचलेली काचलेली माणसे गेली कुठे 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 कुठे, एको द्यावा लागतो. कुठे पुस्तकातून फाटलेली माणसे गेली कुठे, रोज हत्याचार होती, रोज हत्याचार होती मैफलीमध्ये तुझ्या, मैफलीला गांजलेली माणसे गेली कुठे. अंदाज भीमराव असं करतात ना, अंदाज आरशाचा वाटे मला असावा, बहुतेक माणसाचा तो ते भीमरावांकडून ऐका मूळ घट. झेंडूची फुले या विडंबन कविता संग्रहाला अतिशय अर्थपूर्ण अर्पण पत्रिका आचार्य अत्रेंनी जोडलेली आहे आणि त्यामध्ये या विडंबनामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणतात, बोलून चालून झेंडूची फुलं, त्यांना वास तरी कसला आणि रंग तरी कसला, मोहक फुलांच्या सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री आहेराचा स्वीकार तरी कसा करणार. तरी पण वाङ्मयाच्या वरातीत कोतवाली घोड्याप्रमाणे पुढे पुढे नाचणाऱ्या घोडकवींच्या गळ्यात सणासुदीचे दिवशी माळा करून घालावयाला जरी ही झेंडूची फुले उपयोगी पडली तरी लेखकाला आपल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. केशवकुमारांनी रामदास स्वामींची क्षमा मागून त्यांच्या मनाच्या श्लोकांचं विडंबन केलं. आपल्या प्रचितीच्या बोलण्याचे हे उद्गार आहेत असं ते म्हणाले होते. ते मनाचे श्लोक. आता मनाच्या श्लोकांना वेगळी चाल काय लावणार, पण हे अत्र्यांच्या मनातले श्लोक आहेत. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की अत्र्यांनी जसं कवितेचं विडंबन केलं तसं आम्ही संगीताचंही विडंबन करू. 3 मनाचे श्लोक गातो. 3 वेगवेगळ्या संगीतकारांची शैली आहे. त्यांची चाल नाही पण त्यांची शैली बघा, तुम्हाला ओळखता आली तर. मना नीट पंथे कधीही न जावे, मना नीट पंथे कधीही न जावे, निशापाणी केल्याप्रमाणे चलावे, जरी वाहने मागुनी कैकयेती, जरी वाहने मागुनी कैकयेती, कधी ना तरी सोडी जे शांत वृत्ती, मना मना हे दुकानावरी लाविल्या लांब पाट्या, दुकानावरी लाविल्या लांब पाट्या, मना थांबुनी
अकस्मात दिसे जाहली जेथ गर्दी, तिथे चौकशी जा करायास आधी माये दुकानावर लाविल्या लांब पाट्या, मना थांबुनी वाच रे वाच बात्या. सदा सदा खाद्य पेया वरी हात मारी, सदा खाद्य पेया वरी हात मारी, बिले देई सारून मित्रा समोरी, अरे रे घरी राहिले आज पैसे, अरे रे घरी राहिले आज पैसे, पैसेचाच पोनी मना बोलवेसे मना. हे शेवटचं फक्त जुन्या लोकांना कळेल, कारण वारा फोफावला. वा वा वा. एक कविता 1958 साली मालवण इथे भरलेल्या 40व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अतिशय गाजली. कविता होती, पानावरती भात हवा पण हवाच उकडा कठीण तांबडा. पानावरती भात हवा पण हवाच उकडा कठीण तांबडा, सोबतीला अन हवा भाजुनी दरवळलेला सुका बांगडा. हा सारा हा थाट हवा अन हवीच सगळी अवती भवती, हा सारा हा थाट हवा अन हवीच सगळी अवती भवती, सोल कढीची हवी भैरवी तृप्तीच्या या तानेवरती. विजय चिंदरकरांची ही आमसुली कविता त्या साहित्य संमेलनात गाजली आणि अत्रे साहेबांना ती इतकी आवडली की दुसऱ्या दिवशी त्यांनी मराठामध्ये एक अग्रलेख लिहिला, सोल कढीची हवी भैरवी. चिंदरकरांच्या त्याच मालवणी मुलखातून आले आहेत आपल्या मालवणी हास्य कविता घेऊन दादा मडकईकर, लोकप्रिय मालवणी कवी. आपल्या कवनांना दादा स्वतःच चाली देतात. सुरंगेचं वळेसार हा दादांचा काव्यसंग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे आणि त्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या कविता संग्रहात जवळजवळ 450 मालवणी म्हणी सुद्धा आहेत. दादा मडकेकर. माझ्या कवितेचं नाव असा, सासयेची माया. माझ्या चढवाचा लगीन ठरला आणि जावई पहिले येतलो. जावया जायला घेऊन या, स्टँडवरसून घेऊन या म्हणून सांगे भावजिकनी. इतकं भावजिक मान. मग सासू आपल्या जावया हातीवरल्या फोडासारखी जपता. मी सांगले गो टावेल खया तर दांडीर असा, साबण न्हाणीच असा, जावयाशिवाय काही एक ना. आता परत आम्ही आता ह्या वयात जातो लोक दुसऱ्याकडे लगीन करू, आमका ऐकायला घेऊचा लागत आला. मग काय झालं ठरला की घरात इकडे एकत्र पतीचा असल्यामुळे जाऊया काय काय आज करून घालूचा हे जावयाच्या सुरू झाल्या गोष्टी. आणि तो काहीतरी माझ्या कानात पडलं. त्याची मी एक कविता केली. लय दिसानी जावं इलो जाये कोंबो मार्गे, फोडी फोडी तेका घाल हाडा आमका ठेके. मी निष्कृष्टचा काय हाता आमका बराबर आहे. मग आता मी काही गाण्यात शिकाक नाही. मग चाल त्या का काय चली. पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, पिया तो से नैना लागे रे,
लय दिसानी जावई इलो जाये कोंबो मार्गे फोडी फोडी ते का घाल हाडा आमका ठेय गे लय दिसानी जावई इलो जाये माशे हाडगे सर्व पापलेट ते का दी पेढी आमका ठेय गे लय दिसानी जावई इलो जाये घावने काढ गे लय दिसानी जावई इलो जाये घावने काढ गे खळखळीत ते कादी चिकट आमका ठेय गे इतक्या बाहेर माणूस जर तयारीचा आटला तरी पहिले 4 घावणे चिकाटतच लय दिसानी जावई इलो जाये धोंडास कर गे लय दिसानी जावई इलो जाये धोंडास कर गे बराबरा ते कादी काळा आमका ठेय गे लय दिसानी जावई इलो जाये फणस फोड गे लय दिसानी जावई इलो जाये फणस फोड गे कापे गरे ते कादी रसाळ आमका ठेय गे लय दिसानी जावई इलो जाये आंबे काप गे लय दिसानी जावई इलो जाये आंबे काप गे हापूस पायरी ते कादी घोटा आमका ठेय गे लय दिसानी जावई इलो जाये कोंबो मार्गे त्या काळात आचार्य अत्रे आणि त्यांच्या काही साहित्यप्रेमी मित्रमंडळींनी मिळून एका क्लबची स्थापना केली होती. त्याचं नाव होतं पठाण क्लब. या पठाण क्लबात न ग कमतरनुरकर, शंकरू देशभक्त, वसंत शांताराम देसाई अशी लेखक मंडळी होती. रविकिरण मंडळाच्या फॅशनेबल कवींच्या अनैसर्गिक काव्यशैलीची या सगळ्या मंडळींनी खूप थट्टा केली आणि काव्यातील अशा थट्टेला वात्रटिका म्हणतात की वास्तविका म्हणतात हे आता आपण जरा अशोक बागवे सरांकडून समजून घेऊया. नाही, ही वास्तविका असते. विडंबन हे वास्तविका आहे. कारण मूळ कविता असल्याशिवाय विडंबन करता येत नाही आणि ती मूळ कविता फार प्रसिद्ध असावी लागते. ती त्या कवीची अतिशय उत्कृष्ट कविता असते, तिचं कायम विडंबन होत असतं. आणि म्हणजे एक तुतारी द्या मजा आणून, एका कवीने लिहिलं होतं एक पथारी द्या मजा आणून झोपेने मी जे स्वप्राणाने, असं सुद्धा विडंबन होऊ शकतं. आणि विडंबन हे एक स्वच्छता करण्याचं साधन आहे. म्हणजे आचार्य अत्रेंनी ज्यावेळी विचारलं की विडंबन कविता म्हणजे काय, तर त्यांनी फार गंभीर उत्तर दिलं. विडंबन कविता याचा अर्थ असा आहे की ती साहित्यातली अहिंसा आहे. इतकं म्हणजे त्याच्या मागे किती मोठं प्रयोजन असू शकतं. विडंबन करणं हे फार महत्त्वाचं असतं. की लहान मुलं जी वाकुऱ्या दाखवतात ना, हे विडंबनच असतं. तो निरागसपणातून आलेला टीका असते आणि ती टीका त्यांनी करावी. एका मुलीला उद्देशून की गालीचे तीळ ओठानं टिपायला दिलेच दुसऱ्याला, गालीचे तीळ ओठाने टिपायला दिलेच दुसऱ्याला, म्हणून जीव लागले तिळतिळ तुटायला. आता तीळ घेऊन गोड बोला म्हणते कशाला. आता हे जे याच्यामध्ये जो कोच आहे, तर टीका करणाऱ्या माणसाला वाईट वाटता कामा नये. म्हणजे तुझ्या आता समजा इथं आपल्याला काळा डाग लागलाय, डांबर लागले की तीळ आहे समजा, तर आपण म्हणू शकत नाही ना की हे डांबर लागले तुझ्या तोंडाला, काय सुंदर तीळ आहे तुझा मोठा, असं आपण म्हणू शकतो. हे विडंबनच असतं. एवढंच नव्हे तर मला आठवतं आहे ज के उपाध्ये नावाचे एक कवी होते नागपूरचे, ज के उपाध्ये, आणि त्यांनी गीतेचं विडंबन केलं आहे. हां, चाल चलाऊ गीता, म्हणजे पहिल्या अध्यायाचं विडंबन केलं आहे, चाल चलाऊ गीता. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला एवढं हसू येतं
की जसं आमच्या कोकणामध्ये जसे खेळे करतात ना, हां, तसं ते त्याच्यामध्ये कसं अर्जुनसुद्धा पंप ते गॅसची बत्ती पेटवत असतो. द्रौपदी बाहेर मागे जाऊन विडी पित असते म्हणजे तो पुरुष असतो म्हणून. तर अशा प्रकारचं ते एक प्रकारचं विडंबन जखोपाध्यायांनी केलं, फार सुंदर आहे. लक्षात आला की गीता सांगतायत श्रीकृष्ण पार्थाला, आणि पार्थ डळमळीत झालेला आहे, तो लढत नाही आहे. हां, पार्थ म्हणे बा ऋषिकेशी या युद्धाची ऐशी तैशी. पार्थ म्हणे बा ऋषिकेशी या युद्धाची ऐशी तैशी, 72 आहे मेलो उपाशी, तरी लढणार नाही. लढाई असते का सोपी? लढाई असते का सोपी? मारे चालते कापा कापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकेही छाटती. कृष्ण म्हणे बा अर्जुना काय रे तुझा हा बायलेपणा. कृष्ण म्हणे बा अर्जुना काय रे तुझा हा बायलेपणा. पहिल्याने तर टणा टणा उडत होता असं लढावया. मारे रथावरी काय बैसला, शंखध्वनी काय केला. मग आताच कोठे गेला रे जोर तुझा. तू बेट्या मुलताच ढिला. एक तू बेट्या मुळचा ढिला, पूर्वी पासून जाणतो तुला, परी आता तुझ्या बापाला सोडणार नाही. आपण काही लढत नाही, पाप कोण शिरी घेई. अर्जुन म्हणतोय आपण बाबा लढत नाही, पाप कोण शिरी घेई. ढिला म्हण की भागूबाई, दे वाटेल ते बोल. असं म्हणून तो विषाद योग बघा शेवटच्या कडव्यामध्ये कसा काय ओवीमध्ये सांगितलंय. ऐसे बोलोनी अर्जुन दूर फेकोनी धनुष्यबाण, खेटरावाणी तोंड करून मटकन खाली बैसला. आता हे तुमच्या असं लक्षात येईल की आपण खेळे करतोय की काय असं लक्षात येईल. हे विडंबनाची ही गंमत असते. आणि यानंतर आज ग्रेस यांचं पुण्यस्मरण आहे, स्मृतिदिन आहे. तर त्यांची गाजलेली जी कविता आहे, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. तर मुळामध्ये ती कविता ऐका आणि मग त्याचं केलेलं विडंबन मी ऐकवतो. आणि कौशलने चाल फार सुंदर दिलेली आहे. म्हणजे बऱ्याच यशवंतदेवाने दिलेली आहे, अनिल बोलेने दिलेली आहे, बऱ्याच संगीतकारांनी दिलेली आहे त्या कवितेला चाल. पण कौशलची चाल फारच चांगली आहे. आज तो इथे आहे म्हणून नाही म्हणत आहे, चांगल्या चालीचा आहे तो. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली, हलकेच जाग मज आली. दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो. किती गंभीर आणि एकांतात असं सहन करावा असा हा पाऊस आहे.
आणि तो पाऊस बाहेर नाही पडत आहे, त्याच्या मनात पडतो आहे. पण त्याचं विडंबन कसं होऊ शकतं? अतिशय गंभीर विषयाचं अतिशय फालतू विडंबन होऊ शकतं आणि फालतू विषयाचं अतिशय गंभीर विडंबन होऊ शकतं. हे प्रत्येक काळात सुरू असतं. तर मी असं लिहिलं, पाऊस कधीचा पडतो रात्रीची झोप उडवतो. पाऊस कधीचा पडतो रात्रीची झोप उडवतो. धसकून जाग मज येता टकलावर हा तडमडतो. चष्म्यात उतरले पाणी चष्म्यातच डोळे बुडती. चष्म्यात उतरले पाणी चष्म्यातच डोळे बुडती. घसरून पाय मग पडलो या नितळ उतरणीवरती. संदिग्ध घरांच्या ओळी, हे त्यांच्या कवितेतलंच आहे. संदिग्ध घरांच्या ओळी मज दिसे न दिसे पुसटसे. माझ्याच नासिके मधुनी का गळते इवले पडसे. पेटून कसा उजळेना हा सिगार चुरगळलेला. पेटून कसा उजळेना हा सिगार चुरगळलेला. शर्टातील खोक्यापाशी पाऊस असा कोसळला. पाऊस असा कोसळला. आचार्य अत्रे मूळचे भावना प्रधान कवी, केशवसूत बालकवी गडकरी या परंपरेतले, आणि 1935 साली त्यांनी जो भावकवितांचा संग्रह लिहिला, कविता लिहिल्या, गीतगंगा. तर ही सगळी भावकवितांची, अभिजात कवितांची परंपरा ज्याने आपल्या महाविद्यालयीन काळापासून जपली आणि रसिकांसमोर मांडली, अमृताचा वसा या नावाने, तो संगीतकार कौशल इनामदार. कौशल, या सगळ्या अभिजात कवींबरोबर ही झेंडूची फुलं तुझ्या हाताशी कशी काय लागली आणि ती संगीतातून रसिकांपर्यंत कशी पोचली? आज आपण झेंडूची फुलेची शताब्दी साजरी करतोय, पण आचार्य अत्र्यांची जन्मशताब्दी जेव्हा होती तेव्हा मी त्यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमामध्ये यातलं एक विडंबन केलं होतं, परिटास. आणि एक फार सुंदर अत्र्यांची प्रार्थना होती की तू आम्हा सांभाळ देवा, तू आम्हा सांभाळ, अशी एक फार सुंदर त्यांची एक प्रार्थना होती. तर ती केली आणि एक विडंबन कविता केली. आणि कार्यक्रमानंतर मला शिरीष पै, अत्र्यांच्या कन्या, त्या भेटायला आल्या आणि त्या म्हणल्या की एक अख्खा कार्यक्रम का नाही करत तू याच्यावर, या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने. आणि मग आम्ही आमच्यावर सुद्धा मर्ढेकर, पुशिरेगे यांच्या कविता करून एक अकाली ओझा आलंच होतं. तर मग आम्ही जरा त्याच्यातनं एक सुट्टी घेऊन थोडा वात्रटपणाही करता येईल म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी झेंडूची फुले हा कार्यक्रम बसवला होता तेव्हा. आणि त्याच्यातलं हे परिटा येशील कधी परतून, हे नावा टिळकांच्या पाखरा येशील का परतून या कवितेचं विडंबन आहे. म्हणजे बागवे सर आत्ता म्हणाले तसं विडंबन हे उत्तम कवितेचंच होऊ शकतं आणि प्रसिद्ध कवितेचंच होऊ शकतं. त्यामुळे विडंबन करताना ज्यांनी ती कविता केलेली आहे त्याच्यावर नेम धरलेला नसून कुठल्याही विषयावर कविता पाडणारे जे आत्रे फरक करतात, कवी आणि कवडे असा, तर असे जे कवडेत त्यांच्यावर निशाणा तो साधलेला आहे. आणि पाखरा येशील का परतून ही नावा टिळकांनी बालकवी गेल्यानंतर लिहिलेली कविता आहे. पण हे आपल्या सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर रोज कविता पाठणारे काही कवी असतात, आपल्याला माहिती आहे. तर अशा कवींवर एक निशाणा साधायला की परीट आला नाही तर कविता लिहा. प्रसंग गंभीर आहे की परीट येत नाही. मला पण आज वेगळा झब्बा घालायचा होता पण नाही आला परीट वेळेवर आणि माझा नाही दिला झब्बा. तर हा राष्ट्रापुढचा गंभीर प्रश्न त्यांनी कवितेत मांडलेला आहे. आणि या गंभीर कवितेला गंभीरच चाल असावी असा आमचाही समज आहे.
याच्यात आम्ही एका दगडात 2 पक्षी असा मारायचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे आमच्यावर सतत आक्षेप असतो की जुन्या काळातलं संगीत ते खरं, तुमचं काय खरं नाही. तेव्हाची गाणी अजून लक्षात राहतात, तुमची गाणी लक्षात राहत नाहीत. आणि बरोबरी आहे. त्यामुळे मग आम्ही काय ठरवलं की या कवितेला जुन्या पद्धतीने चाल लावून बघूया. कारण जुन्या चित्रपटात काय असायचं की मोहम्मद रफी गात आहेत, शंकर जयकिशन किंवा नौशादजींची अशी चाल आहे, आणि मग तो गायक दरबारात बसलेला आहे आणि तो गातोय, आणि वरचा षड्ज जसे रफी साहेब लावतात तसा काहीतरी चमत्कार घडतो. म्हणजे दीप राग गात असतील तानसेनच्या भूमिकेतले तर दिवा जळतो, किंवा पाऊस पडतो मेघ मल्हार गात असतील तर असा काहीतरी चमत्कार होतो. थोडक्यात भारतभूषणचा चेहरा सोडून सगळं काहीतरी बदलतं. तर आम्ही असा प्रयत्न केला की आता आम्हाला काही दीप राग वगैरे गाऊन, आता कलियुग आहे तर ते काही होणार नाही आहे, पण आपल्या षड्जांनी निदान परीट आला, आपली हात तिथपर्यंत पोचून, तरी आम्हाला पुरेसं आहे. आणि म्हणून कृपया ही चाल अत्यंत गांभीर्याने ऐकावी, अजिबात हसू नये. परीटा येशील कधी परतून, सिरियस. परीटा टंग 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 टंग. सॉरी, बजेट मराठीच आहे ना, त्यामुळे ॲक्च्युअल वाद्य नाही आहे. परीटा येशील कधी परतून, परीटा येशील कधी परतून. ही चाल जेव्हा यदी फडक्यांनी ऐकली महाराव साहेब, तर ते म्हणाले की तुम्ही जरा कमी रडताय. जुने लोक जास्त भावुक होते, ते जास्त रडायचे गाण्यातून, त्यामुळे प्रयत्न करतो. परीटा येशील कधी परतून, कोट रेशमी लग्ना मधला, कोट रेशमी लग्ना मधला, मानेवर उसवून परीटा येशील कधी परतून, परीटा येशील कधी परतून. उरल्या सुरल्या गुंड्याची ही, उरल्या सुरल्या गुंड्याची ही, वासलात लावून परीटा येशील कधी परतून, परीटा येशील कधी परतून. टांग 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 टांग. बारीक सारिक हात रुमाला, बारीक सारिक हात रुमाला, हातो हात उडवून परीटा येशील कधी परतून, परीटा येशील कधी परतून. खमिसांची ही धिरडी खरपूस, खमिसांची धिरडी खरपूस, भट्टीमध्ये परतून परीटा येशील कधी परतून, परीटा येशील कधी परतून. आता त्या काळात आणखीन एक गोष्ट होती. हे बघा, आत्ताच्या गाण्यांमधनं, आत्ताच्या चित्रपटांमधनं सॅड सॉन्ग हा प्रकार गेलेला आहे, हो ना. कारण आत्ताचे सगळे फार असे, मगाशी बागवे सर म्हटले तसे वास्तविक आयुष्याकडे बघतात की कोणाला दुःखी प्रसंगात गाणं सुचतं.
पूर्वी सुचायचं, नुसतं गाणं सुचायचं नाही हिरोला दुःखी प्रसंगात, त्याला त्या गाण्यामध्ये हरकती पण सुचायच्या. आम्हाला पण सुचतात बघा. तिच्या फळझरी पैठणीची या, तिच्या फळझरी पैठणीची या, तिच्या फळझरी भरझरी जरी फळझरी, तिच्या फळझरी पैठणीची या, मच्छरदाणी करून परिता, येशील कधी परतून परिता, येशील कधी परतून. रुमाल जरीचे आणि उपरणी, रुमाल जरीचे, रुमाल जरीचे, रुमाल जरीचे आणि उपरणी, महिनाभर नेसून परिता, येशील कधी परतून परिता, येशील कधी परतून परिता, 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 परिता. आमचे एक मित्र म्हणतात की रामायणानंतर पर्यटनावर एवढा टाहो मीच फोडलेला आहे. वा वा. डॉक्टर साहेब, तुम्हाला आता पुन्हा एकदा कवितेची फरमाईश करतो आहोत. एक ही हल्ली डेटवरती लोक बरेच जातात. आमच्या वेळेला काय आमच्या फेटमध्ये डेट नव्हते, तेव्हा कधीतरी एखादा शूर आम्ही सरदार जायचं एखाद्या मुलीला घेऊन फिरायला. पण एखादा शेंदाड शिपाई जर का एखाद्या चुकून माकून त्याला डेट मिळाली तर काय व्हायचं. त्याची एक कविता आहे, फॅमिली रूम. पूर्वीच्या इराणी हॉटेलमध्ये तुम्हाला माहिती आहे का, ते फॅमिली छोटे छोटे क्युबिकल असायचे, ते हलणारे दरवाजे असायचे, खालनं पाय फक्त दिसायचे, मग वेटर कधी ते उघडून यायचा वगैरे वगैरे. तर म्हणजे तेव्हापासून आपल्यावर इराणचे एवढे आपल्यावर उपकार आहेत बघा, किती वर्षापासून बघा. तर हे जुनं ज्यांना माहिती असेल त्यांना हल्ली काय सगळं हल्ली ट्रेनमध्ये जेवढे चाळे करतात लोक की असं तिळपापड होतं. आपल्याला वाटतं सारा तेव्हा काय एवढं स्वातंत्र्य नव्हतं असं वाटतं. तर ही फॅमिली रूमची कविता आहे. मी उदास तू उदास, मी उदास तू उदास, भोवती अनेक डास. ही दादरचे मध्ये चौपाटीवरती गेल्यास ना सुरुवातीला. मी उदास तू उदास, भोवती अनेक डास, मी अशक्त तू अशक्त, मी अशक्त तू अशक्त, डास लठ्ठ पिऊन रक्त, डास लठ्ठ पिऊन रक्त, मी तरुण तू तरुण, मी तरुण तू तरुण, पॅन्ट आपली मरून. तेव्हाचे फोटो बघितले ना काय वेळेला, तर अशा रंगाचे कपडे असायचे की वाटतं की रंगांधाळाच फक्त घे असे कपडे विकत घेईल. तर असे कपडे वापरायचो आम्ही. तर मी तरुण तू तरुण, पॅन्ट आपली मरून, आणि मी खल्लास तू खल्लास, रूम फॅमिली झकास. एकदा जे आले चौपाटीवरनं फॅमिली रूम मध्ये आले, मी खलास तू खलास, रूम फॅमिली झकास, आणि मी अधीर तू अधीर, मी अधीर तू अधीर, सर्व वेटरे बधीर, सर्व वेटरे बधीर. केव्हाही ते दरवाजा उघडून येतात. म्हणजे ते म्हणतात की संधी दरवाजा ठोठावते, हे न ठोठावताच आतमध्ये आले की संधी हुकते. खरं सांगायचं तर ते असे गडबड असे. मी अधीर तू अधीर, सर्व वेटरे बधीर, मी उगाच. आता वेटर आल्यानंतर काय करणार, मी उगाच तू उगाच, पीत राहिलो चहाच, मी उगाच तू उगाच, पीत राहिलो चहाच, मी खुशीत तू खुशीत, मी खुशीत
तू खुशीत साय अडकली मिशीत, मी खुशीत तू खुशीत साय अडकली मिशीत, मी हळूच तू हळूच चिकटलो जसे जळूच, चिकटलो जसे जळूच. आणि मी मुकाच तू मुकीच, मी मुकाच तू मुकीच, भेळ आपली सुकीच, भेळ राहिली सुकीच. मी मुकाच तू मुकीच, भेळ राहिली सुकीच, मी कुशीत तू कुशीत, मी कुशीत तू कुशीत, घाम राहिलो पुशीत. काय रोमॅन्टिक आहे. एकदम रोमॅन्टिक. म्हणजे आमचं ते शेंदाड शिपायचं आहे ना सगळं. मी कुशीत तू कुशीत, घाम राहिलो पुशीत, मी चम्याच तू चमीच, मी चम्याच तू चमीच, चान्स घेतला कमीच, चान्स घेतला कमीच. आणि मी चकित तू चकित, मी चकित तू चकित, बिल राहिले थकीत. तेव्हा जीपे वगैरे नव्हतं, तेव्हा आपल्या खात्यावरती लिहून ठेवायचे. तर मी चकित तू चकित, बिल राहिले थकीत. आणि शेवटी मी हताश तू हताश, मी हताश तू हताश, चाट फुकटची खिशास, चाट फुकटची खिशास. दादा, माझ्या कवितेचं नाव असा चांदण्याची फुला. एक 8 ओळीची कविता असा. आणि ही रत्नागिरीक 1991 सालात 64वा साहित्य संमेलन होतं अखिल भारतीय. तरी मी म्हटलेलं आहे, केळुसकर सुद्धा होते थैसर. 20,000 लोक होते. ढेंगला म्हणजे कापा होती. अशी कविता म्हणताना सगळ्यात नवीन त्यावर द्यावा होते मी. ती कविता तुमका म्हणते आणि मग सांगते ह्याची चाल कशी. चांदण्याची फुला खोल खोल दरीत गो, चांदण्याची फुला हरिया काळ्या डोंगरार चांदणा गो इला, खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला. धुक्याचेच डोंगर झाले, रस्ते सगळे चांदण्यात न्हाले, पाना पानात चांदणा फुटला, चांदण्याचाच वारा सुटला. झाड प्याड आज गो चांदीचा झाला, खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला. झऱ्यातून चांदणा व्हावता, मनात माझ्या चांदणा धावता, चांदण्यात गो न्हाऊया चल. बायले सांगले चांदण्यात गो गाऊया चल, तुझा माझा प्रेम बघून चांदणा होऊन झाला, खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला, चांदण्याची फुला, चांदण्याची फुला. आणि ह्या तुम्ही ऐकला प्रभाकर कार्यक्रमांचं तिथं अनुनासिक गावात, प्रेम से वाषारण सहज जिंकी मना, मीच चुरीन चरण दास गे झालो तुझा, खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला. 5 पैसे खर्च नाही का? उन्होंने चांदण्याची कविता तुम्ही ऐकली. प्रेमाची गोष्ट अशी असते आणि गोविंदाग्रजांनी म्हटलेलं आहे, त्यांचे गुरु,
ते गोविंदाग्रजांना गुरु मानायचे. हा योग खरा हट योग, लागला रोग ज्याला. हा योग खरा हट योग, प्रीतीचा रोग लागला ज्याला, लाभते मरण ही त्याला. हे असे इतकी प्रेमाची महती आहे. आणि म्हणून प्रेमाची एक जुनी कविता फरमाईश आली आहे. ती प्रेमाची कविता म्हणतो, मग कौशल रसिकांना चेतावणी देतील. म्हणजे झेंडूच्या फुल्यामध्ये जी आचार्यांनी दिली आहे ती, आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. कवितेचं तुम्हाला माहिती आहे ते शीर्षक आणि सगळी कविताच माहिती आहे, पण लोकांना ऐकायची असते परत परत. प्रेम लोकांना परत परतच करायचं असतं, ऐकायचं असतं. झिंझिनाट चालेल ना? झिंझिनाट. पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायाबुडी. पतेरो पाचोळा. पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारीत होता मनात उडी. पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारीत होता मनात उडी. चलता चलता कुजबुजलस, चलता चलता कुजबुजलस, हीच माझ्या घराची जवळची वाट. पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. काय बोलत होतं आणि काय चालत होतं कोणाक माहिती. म्हणजे जावचा होता विरारात, गेले कर्जताक. पटलं त्यांना, म्हणजे झालेलं असतं अशा आयुष्यात आपल्या, बरं का. हां, काय बोलत होतं आणि खय चलत होतं कोणाक माहिती. काय बोलत होतं आणि खय चलत होतं कोणाक माहिती. सगळ्या वाटेत निसतो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट. पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. लांबसून बॅटरी ओक लागली जवळ. यांच्यासारखे पत्रकार असतात, शोध पत्रकार, इन्व्हेस्टिगेशन काय ते काय इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट, म्हणजे शोध पत्रकारिता तेव्हापासून सुरू आहे गावामध्ये, बरं का. जर्नलिझमचा शोध लागायच्या आधीपासून. कोणाचा काय चालला, कोण दादा कोणाबरोबर फिरतं, चांदणा कसा होऊन झाला वगैरे वगैरे. हां, लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, तू माका खासकन वडलंस. लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, तू माका खासकन वडलंस. माझा काळी धाडधाड धाडधाड धाडधाड, माझा काळी धाडधाड धाडधाड धाडधाड. तुझा मातर धाडस भनाट. हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. तुझ्या मागसून किती जण भेटली, तुझ्या मागसून किती जण भेटली. अंगात खेटली पण नाही पटली. तुझ्या मागसून किती जण भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किनकिनाट. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किनकिनाट. आणि पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. हातात हात घेतलंस अकस्मात झालो झेंडूच्या फुलांचो झिंझिनाट. झेंडूची फुले नाबाद 100. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, आणि त्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार मानतो आहोत. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीयुत एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमती सुनेत्राताई पवार, माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान ॲडव्होकेट आशिषजी शेलार, माननीय सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी सांस्कृतिक कार्य विभाग, माननीय संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीयुत श्रीराम पांडे, आचार्य अत्रे साहेबांच्या नाचून बीनापाई इथे आल्या होत्या, आणि पण तू अक्षय पै, या सगळ्यांचे आभार मानत प्रल्हाद केशव अत्रे यांची ही झेंडूची फुलं आपल्यासमोर आम्ही सादर केली. अत्र्यांच्या अष्टपैलू प्रतिभेला सलाम, समस्त मराठी हास्य कविता परंपरेलाही सलाम. काही काळ तुम्हाला या कवितांनी तुमचं मनोरंजन झालं असेल, तुम्ही अंतर्मुखही झाला असाल. हा आनंद असाच वाटत राहूया. महाराष्ट्राला
हसत ठेवूया या कार्यक्रमाची संहिता आहे डॉक्टर महेश केळुसकरांची. सहभागी मान्यवर कवी प्राध्यापक अशोक बागवे, डॉक्टर महेश केळुसकर, डॉक्टर प्रमोद बेजकर, दत्ता मडकईकर, संगीतकार कौशल इनामदार, तबलावादक रक्षानंद पांचाळ, गिटारवादक अभिमान आपटे, निवेदन अस्मिता पांडे, नेपथ्य सुरेशचंद्र तारकर, प्रकाश योजना नामदेव रोड्डे, दृश्य प्रतिमा बबलू तोडणकर, ध्वनी संयोजन सुधीर परब, समन्वयक रजनीश राणे, स्वामीराज प्रकाशन. सगळ्यांच्या वतीने रसिकांचे मनापासून आभार. आणि ही रसिकांना चेतवणी आचार्य अत्रेंच्या शब्दात. झेंडूची रसिका फुले जमवुनी देतो तुझ्याही करी. झेंडूची रसिका फुले जमवुनी देतो तुझ्याही करी. हे प्रेमे अथवा पदी तुडव जा जे वाटते ते करी. जे वाटते ते करी. जे वाटते ते करी. जे वाटते ते करी. झेंडूची रसिका फुले जमवुनी देतो तुझ्याही करी. हे प्रेमे अथवा पदी तुडव जा जे वाटते ते करी. जे वाटते ते करी. रागाने चुरगाळली सजरी पुष्पे कधी त्वाबरे. रागाने चुरगाळली सकधी पुष्पे कधी त्वाबरे. केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्यापरी खोबरे. खाण्यापरी खोबरे. खाण्यापरी खोबरे. खाण्यापरी खोबरे. झेंडूची रसिका फुले जमवुनी देतो तुझ्याही करी. हे प्रेमे अथवा पदी तुडव जा जे वाटते ते करी. 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 जे वाटते ते करी.